श्री वृंदावन धाम की तो उस दिन से उस लीला का नाम पड़ता है ब्रह्म विमोहन लीला। ये लीला है। फिर बाद में वो सांप दिख रहा है आपको, तो कंस ने एक बार कृष्णा के लिए खिलौना भेजा था सांप के रूप में। शुभ सकाळ मंडळी, मी निवेदिता करलकर माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते। तर आज मी चालले आहे पिकनिकला, पालघर येथे असलेल्या मिनी वृंदावन येथे भेट द्यायला आणि पुढे असलेल्या गणेशपुरी येथे असलेल्या नित्यानंद महाराजांच्या समाधीला सुद्धा भेट देणार आहोत। तिथेच पुढे वज्रेश्वरी मंदिर व गरम पाण्याचे कुंड आहेत, त्याला पण आपण भेट देऊया आणि रात्री परत घरी येणार आहोत। अशी ही आपली एका दिवसाची ट्रिप आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। चला तर आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया। मस्त अंताक्षरी खेळलो आणि आता चहा नाश्त्यासाठी एका हॉटेलवर थांबलो आहोत। 2 बस बुक केल्या होत्या, सोसायटीतलीच माणसं होती, बस दोन्ही फुल झाल्या होत्या। आपण आता पोहोचलो आहोत मिनी वृंदावन पालघरला। 2 तास लागले कल्याणवरून। आम्ही रविवारच्या दिवशी इथे आलो आहोत। आज इथे खूपच गर्दी आहे, शक्यतो सुट्टीचे दिवस अवॉइड करा। इथे एंट्री फ्री आहे, फक्त आतमध्ये खायचं प्यायचं असल्यास त्याचं कूपन काढावं लागतं। शिवाय इथे फ्रीमध्ये जेवण आणि खिचडीसुद्धा मिळते आणि जर तिथे मोठी रांग लागते पण। लंच नॉर्मल थाळीचे 100 रुपये आणि मदन मोहन थाळीचे 300 रुपये। मदन मोहन थाळीमध्ये जास्त पदार्थ असतात। तुम्हाला एकदमच डिटेल हवे असतील तर वेबसाईटला त्यांच्या विजिट करू शकता। ही जी बग्गी दिसते ती हॉटेलमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी आहे, बाकी कोणासाठी नाही आहे। इथे तुम्हाला फ्रेश भाजीपाला व फळे विकत घेता येतील आणि नर्सरीमधून फुलांची रोपे सुद्धा तुम्हाला विकत घेता येतील। आत आल्यावर पहिलंच मंदिर आपल्याला दिसतं ते म्हणजे श्री श्री राधा वृंदावन बिहारी टेम्पल। मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर सुबक असं नक्षीकाम केलं आहे आणि आत मंदिरात सुबक अशा राधाकृष्णाच्या मनमोहक अशा मूर्त्या आहेत।
मंदिराच्या समोरच गोवर्धन गोशाला आहे. आपण या गायींना चारासुद्धा घालू शकतो. त्याला पण दे, गाईला पण दे. गाईला दे, गाईला दे. दिलं तू. गोशालेच्या डाव्या बाजू श्रीनाथजी कॅफे आहे. तिथे आपण कुपन घेऊन नाश्ता, जेवण किंवा कोल्ड्रिंक घेऊ शकतो. सकाळीच तिकडे फ्री खिचडी प्रसादाचं वाटप होत होतं, तर आम्हीही तिथे प्रसादाचा आस्वाद घेतला. थोडंसं पुढे गेल्यावर मदन मोहन मंदिर आहे, तर तिथे आपण दर्शन घेऊया. मंदिरावर फारच असं सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य आणि हिरव्यागार शेतीने आणि डोंगर दऱ्यांनी वेढलेला आहे. इथे बघा, इथे श्री वृंदावन धाम की. इतने लोग पहली बार आ रहे हैं. हरे कृष्णा, जोर से बोलिए हरे कृष्णा. तो देखो, जब भी हम किसी नए जगह पर जाते हैं या किसी भी जगह पर जाते हैं, तो उस जगह पर जाने के पीछे हमारा कोई पर्पस होता है, राइट? अगर आप बीमार हो और हॉस्पिटल गए हो तो किससे मिलने जाते हो? हॉस्पिटल जाके आप पिज़्ज़ा पास्ता पकोड़ा खाने लगे कैंटीन में, रिसेप्शन पे बैठ के इसी में अच्छा पिक्चर देख के 2 घंटे बाद वापस आ गए. हॉस्पिटल में सब किया और घर आने के बाद पता चला अरे डॉक्टर से मिलना तो भूल ही गए. कुछ फायदा होगा? तो आप यहाँ पर आए हो, ये कौन सी जगह है? मिलता है. उसी प्रकार से अगर साक्षात भगवान को देखना है तो राधा रमन जी, ठीक है, 8 इंच के भगवान है, बड़ा सा मंदिर है, बड़ा सा सिंहासन है, इतने इंच के भगवान है, लाखों लाखों भक्त आते हैं उनका दर्शन लेने के लिए. राधा रमन जी का दर्शन ले सकते हैं. श्याम सुंदर मंदिर, राधा रानी के हृदय से कृष्ण का विग्रह उत्पन्न हुआ, वो राधा श्याम सुंदर मंदिर है. ठीक है, तो उसी प्रकार से इथे असलेल्या स्वयंसेवकांनी आम्हाला छान माहिती दिली आणि आमच्या फॉरेस्ट टूरची सुरुवात झाली. आतमध्ये परिसर फारच सुंदर आहे आणि छान मेंटेन केले आहे इकडच्या स्वयंसेवकांनी. इथे टूर करत असताना श्रीकृष्णाच्या आयुष्यातील प्रसंग वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिकात्मकरित्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही पुढील व्हिडिओचा आनंद घ्या. खाली फिश है. अरे वो सुंदर है ना.
हा हे बघ आम्ही इथे बघतोय. नेम गिविंग सेरेमनी. इथे प्रतिगोवर्धन पर्वत बनवला आहे. तर त्याला जर प्रदक्षिणा घातली तर गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घातल्यासारखी आहे असं तिथल्या स्वयंसेवकांनी सांगितले. हे गोवर्धन पर्वत बनवलं आहे. हे बघ इथे कृष्णाची नाही तिकडे नाही जायचं. इथे बघ ते दगडांचं कसं ते बनवून ठेवलंय. काय असतं हे बघ किती मस्त केलं. नको नको गोविंद कुंड काय त्याचं नाव? नाही जाऊ शकत. हे काय नवल कुंड आणि हे अप्सरा कुंड अशी प्रदक्षिणा मारत जायची. हे वैष्णव जी टेम्पल इकडून आहे का एंट्री? अरे हे टेम्पल आहे. हे टेम्पल है. सामने जो बैठे हुए भगवान कृष्ण है और उनके साइड में जो दोनों साइड बैठे हैं ना वो उनके फ्रेंड्स हैं, सखा लोग हैं. तो एक बार ब्रह्मा जी आते हैं और सभी सखाओं को अपने धाम लेके जाते हैं. फिर ब्रह्मा जी को रियलाइजेशन होने के लिए भगवान कृष्ण अपने विष्णु अवतार दिखाते हैं. सभी ये खड़े हुए हैं ना वो सभी विष्णु अवतार है. तो उस दिन से उस लीला का नाम पड़ता है ब्रह्म विमोहन लीला. ये लीला है. फिर बाद में वो सांप दिख रहा है आपको, तो कंस ने एक बार कृष्णा के लिए खिलौना भेजा था सांप के रूप में. तो उस सांप का नाम था अघासुर. सांप का मतलब उसका मुख इतना बड़ा था कि एकदम विशाल था, एकदम गुफा जैसे था. तो सब पार्षद लोग मतलब कृष्णा के फ्रेंड्स लोग उसके अंदर जाते थे खेलने के लिए. फिर कृष्णा देखेंगे ना तो सबसे पीछे खड़े हैं कृष्णा उनके. फिर वो अंदर लेके जाते हैं और उसका मुख फाड़ देते हैं. तो उस दिन से उसका नाम पड़ता है अघासुर लीला है. तो आप अभी दर्शन कीजिए. फिर बरसाना जाइए, बरसाने से नीचे हुए नंदगांव जाइए. हरे कृष्णा.
हा कोण आहे सांग? ते तिकडे लावलेत बघ, दिसते समोर जे दिसत आहे ते फ्लावर गार्डन आहे. तर 2 एकरमध्ये 15 किलो फुलं डेली काढली जातात. आता आम्ही चाललोय जेवायला. तर जेवण झालं की आम्ही गणेशपुरीला जाणार आहोत. आता आम्ही पोहोचलो आहोत 1 तासाचा प्रवास करून 30 किलोमीटर दूर असलेल्या गणेशपुरी येथील नित्यानंद महाराज समाधी मंदिरात. लहान मुलांनी तेथे गरम पाण्याच्या कुंडात डुबकी मारली. मोठ्यांनी त्या पाण्यात हातपाय धुतले. गणेशपुरी येथून 5 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या वज्रेश्वरी देवीच्या मंदिराला भेट दिली. मंदिराच्या मागच्या बाजूस एक रुद्राक्षाचं मोठं झाड आहे. तर तिथे आम्हाला काही रुद्राक्ष मिळाली. वज्रेश्वरी येथे देखील गरम पाण्याचे कुंड आहेत. तेथेही आम्ही भेट दिली. पण तिथे गर्दी व अस्वच्छता असल्यामुळे कोणी तिथे उतरले नाही. पुढे गेल्यावर वज्रेश्वरी येथे जलाराम मंदिर आहे. तिथे सुद्धा आम्ही भेट दिली आणि त्याच वेळी आरतीला सुरुवात झाली आणि आम्ही आरतीत सहभागी झालो. इथेच रात्रीचं जेवण करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. चल बाबा आरतीला चल चल चल. कसा वाटला तुम्हाला हा पिकनिकचा व्हिडिओ? तर तुम्हाला सुद्धा या 3 ठिकाणांना भेट द्यायची असल्यास तुम्ही सुद्धा एका दिवसाची पिकनिक प्लॅन करू शकता. माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.